नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतात पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर भारतात पर्यावरण दिन जो साजरा केला जातो मित्रांनो, ते केला जातो 5 जून रोजी केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो, तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, शेकरू हा महाराष्ट्राचा कोणता प्राणी आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा जो प्राणी आहे मित्रांनो, तो आहे राज्य प्राणी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे मित्रांनो सजीवांची विविधता. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची जी राजधानी आहे मित्रांनो, ती आहे मुंबई. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, कास पठार कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर कास पठार जे प्रसिद्ध आहे मित्रांनो, तो आहे रानफुलेसाठी प्रसिद्ध आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील पहिली जनगणना जी झाली मित्रांनो, ती झाली 1872 झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो मित्रांनो, भारतात नियमित जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर भारतात नियमित जनगणना जी सुरू झाली मित्रांनो, ती झाली 1881 पासून झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्रातील राज्यपक्षी जो आहे मित्रांनो, तो आहे हरियाल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तर ओझोन थर जो करतो तो करतो अल्ट्रा व्हायोलेट किरणापासून, जे आपलं संरक्षण करतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन होतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते आहे उत्तर प्रदेश. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाटाला आणखी ज्या नावाने ओळखले जाते मित्रांनो, त्या नावाने ओळखले सह्याद्री या नावाने ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे कळसुबाई शिखर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, कार्बन डायऑक्साईडचा हा कोणत्या परिणामासाठी जबाबदार आहे? कार्बन डायऑक्साईड जो आहे तो हरितगृह परिणामासाठी जो आहे जबाबदार आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जे आहे मित्रांनो, ते आहे जायकवाडी धरण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला मित्रांनो, तो जो सुरू झाला 1973 मध्ये जे प्रोजेक्ट टायगर सुरू झाला. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात किती विभाग आहेत? तर महाराष्ट्रात जे विभाग आहे मित्रांनो, ते 6 विभाग पडतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता? तर भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान जो आहे मित्रांनो, तो आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील राज्यवृक्ष कोणता? तर महाराष्ट्रातील राज्यवृक्ष जो आहे मित्रांनो, तो आहे वड. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेले राज्य जे आहे ते आहे मध्य प्रदेश. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा जो उगम आहे मित्रांनो, तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील राज्यफूल कोणते? तर महाराष्ट्रातील राज्यफूल जे आहे ते आहे तानमन. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, वन संवर्धनासाठी महत्त्वाचा दिवस कोणता? तर वन संवर्धनासाठी महत्त्वाचा दिवस जो आहे तो आहे जागतिक वन दिन. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, भारत जनगणना कधी वर्षांनी होते? किती वर्षांनी होते? तर मित्रांनो ती होती 10 वर्षांनी होती. दर 10 वर्षांनी होती. तर सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे नागपूर या विभागात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे सह्याद्री या पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारतातील राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे तो आहे गंगा डॉल्फिन. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो शेकरू आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तो पृथ्वी दिन जो साजरा केला जातो मित्रांनो तो केला जातो 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर जे आहे ते आहे मुंबई बंदर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? पर्यावरण संरक्षण अधिनियम जो लागू झाला तो लागू झाला 1986 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे आसाम या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाघ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर जिल्हा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे तो आहे महाबळेश्वरमध्ये. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, महाराष्ट्रातील हिवाळी राजधानी कोणती? तर महाराष्ट्रातील हिवाळी राजधानी जी आहे ती आहे नागपूर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ती आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारतातील राष्ट्रीय पक्षी जो आहे मित्रांनो तो आहे मोर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर